नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 12वे एक चल समीकरणे या प्रकरणाच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक चल समीकरणे हे मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. एक चल समीकरण म्हणजे काय असतं की चलामध्ये जर एक किंमत आपण ठेवली तर त्या किमतीने जे उत्तर आपल्याला मिळतं त्याने जर ते जे आपलं समीकरण आहे ते जर बरोबर येत असेल तर त्याला काय म्हणतात, त्या समीकरणास म्हणजे ते त्या समीकरणाचं उत्तर आहे असं आपण म्हणतो. ती किंमत जी असते ती त्या चलाची. आता यामध्ये एक चल समीकरण सोडवणे म्हणजे समीकरण सोडवणे म्हणजेच काय तर त्या समीकरणाची किंमत आपल्याला मिळवायची असते किंवा शोधायची असते. त्यासाठी आपण ते समीकरण सोडवतो. आता समीकरण सोडताना समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपण काय करतो, ते समीकरण सोडवतो. त्यामुळे जी किंमत घेतो त्याने काय होतं, दोन्ही बाजूंची किमती काय होतात, बदलत दोन्ही बाजूंच्या जी उत्तर असतं ते काय बदलत नाही, ते समानच राहतं. त्यानंतर आणि हे जे आपण गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावरनं आपण एक नवीन समीकरण मिळतं आपल्याला आणि सोपं समीकरण मिळतं. आता ते समीकरण सोडवण्यासाठी आपण काय करतो, दोन्ही बाजूंवरती क्रिया करतो समीकरणाच्या. एकतर त्यामध्ये समान आकडा दोन्ही बाजूंना घेतो म्हणजे ॲड करतो किंवा म्हणजे त्याच्यामध्ये बेरजेची क्रिया करतो. त्याचप्रमाणे समान आकडा घेऊन वजाबाकीची क्रिया दोन्ही बाजूंवर करतो किंवा गुणाकार भागाकारासारख्या क्रियासुद्धा एकच आकडा घेऊन दोन्ही बाजूंना आपण करतो. आता आपण जी उदाहरणे दिलेली आहेत त्या उदाहरणांवरनं उजळणी करूयात, म्हणजे आपल्याला पुढे जो या वर्षीचा घटक आहे तो अभ्यासण्यासाठी याची मदत होईल. मग आता इथे उदाहरण बघा, x + 4 = 9. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे की x + 4 मध्ये असा एक अंक वजा करावा लागणार आहे या या चलातून. आणि 9तनं सुद्धा बरोबर 9 म्हणजे 9तनं सुद्धा एक म्हणजे समानच अंक दोन्ही बाजूंनी आपल्याला वजा करावा लागणार आहे. मग तो अंक काय असू शकतो, x + 4 म्हणजे इथे आपल्याला एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपण हे करत आहोत. मग आता एक्सची किंमत काय असू शकते, जर आपण विचार केला तर हे 4 जर आपण म्हणजे एक्स इथेच ठेवला आणि इथे जर क्रिया केली तर 4 हे जर उजव्या बाजूला नेले तर त्याचं चिन्ह पण बदलतं. म्हणजे इकडचे +4 इकडं उजव्या बाजूला काय होणार आहेत, -4 होणार आहे. मग 9तून 4 गेल्यावरती उरतात 5. म्हणजे 5 हा अंक असा आहे की जो आपल्याला इथून दोन्ही बाजूंनी वजा करायचा आहे. म्हणून x + 4 - 5 बरोबर 9 - 5. म्हणजे आता हा x + 4 - 5, मग 4 आणि -5 म्हणजे किती, -1 येणार इथे. आणि 9 - 5 म्हणजे 4 राहणार. मग हा इकडचा जो -1 आहे तो इकडे जाऊन काय होतो, +1 होतो. म्हणजे 4 + 1 किती येतात, x = 5. त्याचप्रमाणे ही जी उरलेली उदाहरणे आहेत ती सुद्धा त्याच प्रकारे आहेत. आता इथे अधिकचं आपण बघितलं, आता इथे वजाबाकी, इथे भागाकार आणि इथे गुणाकार, याप्रमाणे ही उदाहरणं सोडवायची आहेत. ती सोपी आहेत, ती तुम्ही सोडवू शकता. आता एक चल समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बऱ्याचशा पायऱ्या त्याच्यामध्ये सोडवण्यासाठी उपयोगात आणाव्या लागतात. ते समीकरण सोडवण्यासाठी त्याच्यावर बऱ्याचशा क्रिया कराव्या लागतात. मग आता ते आपण पुढील उदाहरणे अभ्यासू म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्या उदाहरणं आपण कशा प्रकारे सोडवू. आता इथे पहिलं उदाहरण बघा,
2 कंसामध्ये x वजा 3 बरोबर 3/5 कंसात x अधिक 4. आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, तिथे 3/5 आहेत म्हटल्यावर डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला 5ने गुणावं लागेल आणि ह्या उजव्या बाजूला सुद्धा 5ने गुणावं लागेल, कारण हे छेद जे आहे ते आपल्याला काढायचं आहे, कारण छेद असताना आपण उदाहरण सोडवू शकत नाही. आता त्यामुळे आपण काय केलं, दोन्ही बाजूंना 5ने गुणून घेतलं, त्यामुळे 5 गेले आणि इकडे 5ने गुणल्यावरती 10 कंसात x वजा 3 आणि 3 कंसात x अधिक 4 हा 3 तसा जायला 5 इथे छेदातले गेलेले आहेत. मग आता ह्या 10ने हा x वजा 3 ह्या कंसाला गुणलं आणि 3ने ह्या x अधिक 4 कंसाला गुणलं, त्यामुळे आपल्याला मिळालं 10x वजा 30 बरोबर 3x अधिक 12. मग आता सरूप पद आपण एका बाजूला घेतलेली आहेत. त्यापूर्वी आपण काय केलेलं आहे की 30 ह्या दोन्ही बाजूंना आपण मिळवलेले आहेत. आता ते 30 का मिळवलेले आहेत, तर आपल्याला हे 30 यामधनं मिळवल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, उदाहरण सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे, म्हणून आपण ते 30 मिळवून घेतलेले आहेत. कारण हे वजा 30 अधिक 30 इथे कॅन्सल होतील, म्हणून 10x वजा 30 अधिक 30 बरोबर 3x अधिक 12 अधिक 30. मग ते हे कॅन्सल झाले, अधिक वजा 30 राहिले फक्त 10x आणि 3x अधिक 42, 12 आणि 30ची बेरीज 42. मग आता आपण काय केलेलं आहे, हे 3x जे आहेत ते काय केलेले आहेत, दोन्ही बाजूंमधनं वजा केलेले आहेत, कारण आपण हे उदाहरण काय करतोय, सोपं करण्यासाठी अशा प्रकारची गणिती क्रिया करतोय इथे. म्हणून 10x वजा 3x बरोबर 3x अधिक 42 वजा 3x. मग आता इथे 10x वजा 3x म्हणजे 7x आणि अधिक 3x वजा 3x हे गेले, त्यामुळे राहतात 42. म्हणून मग आता ह्या दोन्ही बाजूंना आपण 7ने भागत आहोत, म्हणून 7x/7 बरोबर 42/7 म्हणून x बरोबर आपल्याला काय मिळाले, 6. तर याप्रमाणे गणिती क्रिया करून आपण काय करतो, हे एक चल समीकरण सोडवत असतो. त्याचप्रमाणे हे इथे पुढचं उदाहरण आहे.